हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ मॅडम. हा, बोला ना ताई. हा, काल रविवार होता ना मॅम. हा तर हा हा. तर आमच्याकडे एकच फोन आहे ना. तर मुलगा बाहेर गेला होता. मला वाटलं दुपारी तुम्ही उचलताल. 4 वाजता केला होता मी काल, नाही का. अच्छा, हा, मी ना काल 4 नंतर काही घेतले नाही बरं का फोन, दिवसभर चालू होते हा काल. हा हं, हा. हं, हं, हं. तर मग मी म्हटलं की रविवारी तुम्हाला सुट्टी असते ना. हो आता हो मी हो. मी रोज तुमचं ते ऐकते ना. मग मला हो. थोडस नाही का. हा हा. तसं मी स्वामी सेवा खूप करते मॅम. म्हणजे सुचित्रा कधी ताई ना. ना तुम्ही? हा, सुचित्रा ताई. हा, तुमचं चॅनल बरोबर. पण आहे ना मला वाटतं. हा, ब्रह्मांड नायक होता. पण हा. ते काय ते माझ्या मुलांनी ते बंद करून टाकलं, नाही का. का? तर म्हणे नको, नाही का, असं म्हणजे ते काय त्याला असं असं हे झालं असेल. मग अच्छा. त्यांनी बंद केलं. हा. बरं बरं. हा हा हा. म्हटलं की रोज रोज टाकत नाही. मी म्हटलं अरे मला जसं आवडतं, मला जसं वेळ मिळेल मी तशी हे करेल ना. हो, हा, करायचं तर ना, स्वामींची सेवा आहे ती. हो ना, हो ना. मग हं. माझी काहीतरी 13 एक हे झाले होते मॅम, नाही का ते. अच्छा अच्छा. हा हा, हा. 13 टाकले होते मी व्हिडिओ असे. अरे थोडे. बापरे. हा, थोडे थोडे. हा तर हा. मग मला थोडस सांगायचं होतं मॅम, नाही का. हा हा. तर काय झालं. आता स्वामी सेवा मी बरेच वर्ष करते तसं. अच्छा. पण हा. हा, खूप वर्ष करते. म्हणजे माझ्या वडिलांना ते पादुका, तुम्हाला मी पादुकाचं पण सांगितलं होतं मॅम बघा. आलाय गेल्या का वर्षी तुमचा तो काहीतरी. अनुभव आला का? हा, मी पादुका नारायणपूरला नेल्या होत्या, गाणगापूरला नेल्या होत्या, नाही का अशा. अच्छा. हा 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 हा. हा, ते स्वयंभू पादुका माझ्या वडिलांना नाही का पाण्यातनं असं पोहताना आल्या होत्या त्या. अच्छा. हा हा. मला हा, त्या त्या हं. आहेत माझ्या आईकडे आहेत ते. ते हो. मी तुम्हाला नंतर सांगेल. पण बरं. मला आता थोडस असं सांगायचंय मॅम. हा. किती स्वामींचे उपकार आहेत ना माझ्यावर मॅम, काय सांगू. माझा मुलगा आणि मी एकटी राहते इथे घरी. हो. म्हणजे हा, म्हणजे माझे मिस्टर की नाही आता काहीतरी झाले 2-3 महिने झाले असतील. ते अच्छा. हा, ते पळून जाऊन एका बाई बरोबर लग्न करून तिथे राहतात ते. अरे अरे अरे. आणि मुलगा हा, केवढा आहे तुमचा? मुलगा माझा आता 13 वर्षाचा आहे. माझ्या 2 मुलींचं लग्न झालंय मॅम. अच्छा, मुलगा आणि छोटा आहे. हा, म्हणजे मुलगा माझ्या 3 मुलींच्या पाठीवर आहे मॅम. ओ, मग मुलींची सगळ्यांची लग्न झाले? नाही, माझी एक मुलगी आईकडे शिकते, 14वीला आहे आता सध्या. आणि मग मिस्टरने ह्या वयात काय अशी बुद्धी आली? हा, 50व्या वर्षी मॅम त्यांनी दुर्बुद्धी, त्यांना पहिल्यापासून ती सवयच होती मॅम. अच्छा, जाऊ द्या, आणि मग गेली ती पिढाच गेली म्हणायचं. हा, पिढा गेली. म्हणजे पुण्यातनं मी गावी आले की बाबा हा माणूस सुधरेल हा हा. किंवा आपलं काहीतरी चांगलं होईल. चला बाबा, तुम्ही जिथं राहताल तिथं. मी 4ही मुलं घेऊन मॅम मी इथं आले बाई गावी. गं. गावी राहण्याची खाण्याची काही सोय नव्हती मॅम. नोकरी सोडून इकडे आले होते ते. अरे आणि बापरे. त्यानंतर मग मी एक छोटस आम्ही असं दुकान टाकलं, असं नाही का, टपरी हो सारखं हो असतं. हो हो हो. मग हळूहळू थोडं थोडं वाढत गेलं ते दुकान, नाही का. हा मग हा हा. ते मी स्वतः दुकान सांभाळत होते. अच्छा. तर हा, मग ते गेल्यानंतर मॅम ते काय झालं, माझ्या मुलींच्या सासू सासऱ्यांना थोडासा प्रॉब्लेम झाला, नाही का. हा मग हा. थोरल्या मुलीला इकडे पाठवली, मग 2 नंबरच्या मुलीला पण इकडे पाठवली भांडण करून. अरे अरे, म्हणजे वडिलांनी असं केलं म्हणून? हा, मग मॅम इतकी आबरूचं खोबरं झालं. अरे मुलगा माझा वेड्यागत करायला लागला, त्याला सगळी चिडवायला लागली, नाही का. अरे अरे आता अरे जस्ट आता जस्ट 2 महिने 3 महिने, एप्रिल महिन्यातली गोष्ट आहे मॅम, नाही का. अरे 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 अरे. हा हा. तर मग मी इतकं स्वामींजवळ रडले मॅम, नाही का. बरोबर आहे. स्वामी स्वामी म्हटलं, मला खूप म्हणजे खूप विश्वास आहे. तुम्ही काय करताल ते ठीक आहे म्हटलं, नाही का. हा तुम्ही काय ठरवलं असेल ना, मला ते कबूल आहे म्हटलं, नाही का. हा हा. मग एवढ्या ह्याच्यात पण मॅम मी नाही का, हा. ते 6 महिन्याचं मी पारायण करत होते, 14वा अध्याय. अच्छा. आणि 18वा अध्यायाचं पारायण करायचे, रोज 1 रुपया ठेवायचे. बाई ग. आणि त्याच्यात मी तारक मंत्र, परत अष्टक नाही का, स्वामी हो, अष्टक ते सामायिक. म्हणते. हा हा हा. मग माझं ते संपूर्ण पूर्ण झालं मॅम, नाही का. हा हा. आणि मी इच्छा केली की स्वामी, मला ही दक्षिणा आणि हे हा तुमच्यापर्यंत मला पोचवायचं स्वामी, नाही का. हा तुमचं हा हा. मला हा. आणि अचानक मग माझे जावई आले मोठे. हा. आणि ते म्हणाले की चला आपल्याला अक्कलकोटला जायचं, नाही का. मुलीला तर मी बोलले? हा, नाही हा. आम्हाला पण म्हटले सगळे की मामी अच्छा. तुम्ही पण चला, यायचं म्हणून. अरे वा वा. हा. मी म्हटलं अहो, हम्म. तुम्ही लोक जाऊन या, तुम्ही कधीतरी जाताय म्हटलं, तुम्ही जाऊन या. हा मी हा आता जाऊन आलेली म्हटले. नाही म्हणे, तुम्ही आले तरच आम्ही जाणार. हा मग हा. मॅम मी ते म्हणजे सगळी दक्षिणा आहे ते सगळं गोळा केलं.
हम्म. आणि प्रसाद घेतला. मग आम्ही अक्कलकोटला गेलो मॅम. अरे वा. गेलो तिथे आरती वगैरे भेटली मला. हम्म. आणि मी त्या पुजाऱ्यांच्या हातात ती दक्षिणा दिली मॅम. मला एवढा आनंद झाला ना. अरे वा. आणि मग मी माझ्या नातवाला घेऊन मी ते नाही का बैठकीमध्ये बसले अशी. हा. आणि आणि एक बाबा आले असे पांढरे शुभ्र कपडे नाही का पायजमा हो 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 घातलेले. हो हो. आणि त्यांनी माझ्या जवळ खडी साखर दिली मॅम. त्यांनी मला नाही का अशी हा. खायला. हो. मला हा. इतकं आनंद झाला मॅम नाही का की बरोबर. जसं काही स्वामींनीच मला माझं इच्छा पूर्ण करून घेतली नाही हो का. हो आणि हो. त्यानंतर आम्ही घरी आलो मॅम. हा. घरी आल्यानंतर मग थोडस झालं असं म्हणजे मिस्टरांचे आमचे नाही का वादविवाद झाले अच्छा, की मिस्टर आहेत तिथेच गावात आहेत? नाही नाही ते त्या बाईला घेऊन तिकडे परगावी राहतात तिकडे पुण्याला. अच्छा, मग ते आलेले होते का इकडे? ते माझ्या भावाला म्हटले की मला भाऊ बिऊ नाही मॅम. मी आई आणि मी एकटीच आहे. म्हणजे अच्छा. माझा भाऊ पण शेरगीला म्हणून गेला. तो 14-15 वर्ष झालं ते गायब झाला. आलाच नाही तो. अरे अरे अरे. तर मग कुठे गेला ते अजून तपासच नाही मॅम. तो आलाच नाही. मग त्याचे अरे. लग्न झालं होतं त्याचं. हा, मग त्याचे मिसेस वगैरे आहे? त्याची मुलगी आता मला वाटतं लग्न झालं तिचं. आम्ही काहीतरी हा. वडिलांचा हिस्सा मिळालेला तिला दिला तो. मग अच्छा. ती हा. तिच्या आईकडे राहते. ती सुखी आहे. म्हणजे शिक्षण हा. झालं मुलीचं. ती व्यवस्थित आहे. अरे मग वा. आई हा माझ्याकडे हा हा. म्हणण्यापेक्षा आई मला सांभाळते असं म्हणायचं आई माझ्या ग. हा मुलींना. हा हा हा. आई माझी स्टेट बँकेत कामाला होती शिपाई म्हणून. आता बापरे. हो ती रिटायर झाली आता. मग ती माझ्या पेन्शन वगैरे मुलींना असेल? पेन्शन येते तिला. त्याला तिचा उदरनिर्वाह चालतो. हा हा मी हा. तिला काही देत नाही आणि मी तिला मागत पण नाही. अच्छा. अरे वा. मी माझं स्वतः म्हणजे माझं मी छोटस हम्म दुकान आहे. त्यात हम्म. स्वामींचा फोटो आहे. स्वामी म्हणते हे दुकान तुमचं आहे. तुम्ही बर. मला चालवायचं सगळं करायचं. अरे वा. मॅम मला एवढा अनुभव आला ना मॅम. मी हा घरी आल्यानंतर स्वामींना म्हटलं तुम्ही माझी सगळी इच्छा पूर्ण केली. पण माझ्या मुलींना हा. त्यांच्या घरी पोचवायचं नांदू दे. स्वामींनी. बरोबर. हो हा. हो. आणि मग मॅम तिचे दुसरीचं तर एवढं हे झालं होतं ना भयंकर की हा. तिचं डिवोर्स घ्यायची वेळ आली होती मॅम. अरे 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 अरे. पण स्वामींनी एवढी दुर्बुद्धी म्हणजे चांगली बुद्धी दिली ना त्यांना दोघांना अरे की वा. ते त्यांच्या घरी एकदम घेऊन गेले व्यवस्थित मुलींना? दोघींना घेऊन गेले. आई गो. आणि त्यांचं आता एकदम सुखी आणि छान आहे मॅम नाही का. हा हा हा. आणि मग आता मिस्टरांचं काय झालं होतं भांडण मग परत काही नाही. ते तिथून म्हणतात आल्यावर? की ते म्हटले की नाही का जे काय आहे ना म्हणजे थोडीफार शेती आहे आम्हाला. हा हा. तर ते म्हणतात की शेती त्यांना अर्धी आणि ह्यांना अर्धी 30 गुंठे शेती आहे मॅम. ते अच्छा. म्हणतात 15 गुंठे आम्हाला द्या. 15 गुंठे तुम्ही घ्या. हा आणि तुम्ही तुमचं राहा आम्ही आमचं राहू. हा. तर मी म्हटलं की 15 गुंठे कशाला द्यायचं. ती बाई परजातीची आहे. बरोबर आहे. हो. तिचं लग्न पहिलं झालं होतं. तिला 10 वर्षाचा मुलगा आहे मॅम. अय्या. तर मी माझ्या भावाला म्हटलं की जो माणूस आपल्या मुलांना सांभाळू शकत नाही हो तो परजातीच्या बाईला सांभाळतो. मुलांना पण सांभाळतो. हो. म्हटलं ही माझ्या सासू सासऱ्यांची जागा जमीन आहे. बरोबर कळलं आहे. का. मी काय देणार नाही. त्याला म्हणाव की आम्हाला जे काय आहे ते आम्हाला लिहून दे. हा हा. आणि तू आमच्या आयुष्यात पुन्हा कधी येऊ नको. आम्ही आमचं व्यवस्थित आहोत. बरोबर आहे. हो. तर माझे भावांना म्हटले की नाही जमीन दुसरा त्यांच्या भाऊ आहे का नावावर. तुम्हाला अजून? मावस भाऊ माझे हा खूप हा चांगले हा. आहेत मॅम. अच्छा अच्छा. हा हा. माझी मावशीची मुलं आहेत ना खूप हम्म. चांगले आहेत. मला खूप सपोर्ट आहे त्यांचा नाही का हा असं. हा हा हा. प्रत्येक गोष्ट मी त्यांची सांगू शकते किंवा बोलू हो हो शकते. हो हो हो. पण मॅम मी त्यांना त्रास देत नाही कधी की तुम्ही हो. मला आर्थिक किती मदत छान करा. ताई. हा. मी खानवळ करते. डबे मिळतील ते अरे वा. करते. ताई स्वामी तुमचं खूप चांगलं करतील अजून. मॅम स्वामींची माझी रोज दिशा बदलते बघण्याची. हो ना. म्हणजे एक स्नेही आमचे ओळखीचे हा. त्यांनी मला अक्कलकोटवरनं स्वामी समर्थ आणून दिली मूर्ती एवढी पितळाची अशी. हो. मग अचानक स्वामी माझ्या घरी आले. बघा आणि बघा. आणि इतकी म्हणजे छान. आणि मॅम अजून एक सांगायचं वेळ आहे ना अजून हो तुम्हाला. हो, बोला ना ताई. मॅम माझं दुकान आहे हा छोटस. तर आम्ही कंपनीचा माल घेतो म्हणजे असं नाही का. हा हा हा. तर गुरुवार ते गुरुवार पेमेंट करायचा असतो. अच्छा. त्या हा गुरुवारी दिली की त्या गुरुवारी करायचं. हा 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 तर हा. मग माझं 3,500 रुपयाचं बिस्किटाचं झालं होतं सगळं. अच्छा अच्छा. मग हा. मी काय केले त्यांचे 3,500 रुपये म्हणजे 3,560 रुपये झाले होते. हा मग मी ते असे गुंढळले रिबन मध्ये असे रबर मध्ये. हा हा. मला सवय प्रत्येकाची बिल मी अशी काढून अरे ठेवते. वा. हा अगदी आणि छान. मग
आणि मग त्याच्यावर मी नाव लिहिते कोणाचे पैसे द्यायचे कोणाचे नाही. बरोबर. हा हा हा. मग मी ते लिहिले आणि त्या डायरीवर माझी त्या चिठ्ठीवर की नाही श्री स्वामी समर्थ लिहिलं मॅम नाही का असं. हा आणि ते हा पैसे मी ठेवून दिले. हा. मग मी म्हटलं पुढच्या गुरुवारी येतात तेव्हा देऊन टाकूया. मग ते बरोबर. पुढचा गुरुवार गेला मॅम, त्याचा पुढचा गेला, अरे त्याचा पुढचा गेला, ते लोक बिल घ्यायलाच आले नाही मॅम. अय्या. आणि आणि मग ते बिल माझ्याकडेच होतं. मग मी म्हटलं स्वामी म्हटलं ते बिल घ्यायला आले नाही. मी तसंच ठेवलं मॅम. मी 2 महिने ते पैसे तसेच ठेवले. अरे बापरे. हा हा. आणि माझ्या कुठे लक्षात आहे की मी त्याच्यावर स्वामींचं नाव नाव लिहिलेलं त्या लिहिलंय. चिठ्ठी. हा हा. आणि ते 3,500 रुपये तसेच होते मॅम नाही का. हा. 2 महिने झाले, 3 महिने ते लोक मटेरियल न्यायला. आणि आणि त्या कंपनीत माझा नंबर आहे ना. मग अय्या. त्यांनी मला फोन माझा करायला नंबर, पाहिजे होता. हा त्यांनी मला नंबर, किंवा सारखा टेम्पो येतो, मी टेम्पोला पण तिथं थांबले, तो हा. टेम्पो पण माझ्या दारासमोर थांबला नाही मॅम. अय्या. काहीच झालं नाही. आणि ते बापरे. 3,500 रुपये तसेच्या तसे राहिले. हा आणि मग मी काहीतरी कार्यक्रम होता, मग मी 3,500 रुपये ते घेतले. हा म्हटलं स्वामी जेव्हा का नाही ते येतील ना, मग हा त्यांना ते आपण परत देऊया म्हटलं. हा. आणि ते 3,500 रुपये मी ते आत्ता खर्च केले मॅम. मग बापरे. माझ्या लक्षात आले, अरे माझं बिल तर स्वामींनी कधीच भरून टाकलं हे हो. 3,500 रुपये. हा. बापरे. आणि मी म्हटलं स्वामी किती माझ्यासाठी तुम्ही माझं बिल भरलं म्हणलं स्वामी तुम्ही नाही का. बापरे. हो. म्हणजे तुम्ही मला मला ते फेडायचं आता, मी कसं फेडणार म्हटलं नाही का. तर हम्म. माझ्या शेतामध्ये चांगले तांदूळ पिकू द्या स्वामी. हा मी अक्कलकोटला आले की मग हा. मी ते तांदळाचा कट्टा घेऊन तिथे दरबारी येणार म्हटलं स्वामी आई नाही ग. का. हा हा. हा हा हा. तर म्हटलं तुम्ही माझ्यासाठी स्वामी म्हटलं माझं बिल भरलं. अजूनपर्यंत मॅम ते लोक आले नाही आणि बापरे. काहीच नाही. ते बिल बापरे. जसं काही सगळं गायब झालं म्हणजे नाही का असं. बघा ना. हो. म्हणजे एवढं मला आनंद झाला ना मॅम. आता स्वामींना माझ्या किती काळजी आहे बघा. किती काळजी मॅम. मी एकटी राहते, एकटं घर आहे माझं गावाच्या बाहेर. हो. मी माझा मुलगा एकटं राहतो मॅम. पण आम्हाला कसला पण त्रास नाही मॅम. आणि आई पण आजूबाजूची असते ना बरोबर. नाही, आई पुण्याला राहते. अच्छा. आई आणि आई आणि माझी मुलगी पुण्याला असते. अच्छा अच्छा अच्छा. मी आणि माझा मुलगाच एकटा राहतो आम्ही मॅम. अरे बापरे. हो. हा. मी माझ्या स्वामींचा तुम्हाला फोटो शेअर करेल नक्की व्हॉट्सअपला. नक्की करा ताई. हा. आणि रानावर घर आहे मॅम माझं, रोडवर असं. बापरे. अच्छा अच्छा. गाव हा आमचं बाहेर आत आहे. पण हा हा. आम्ही माझा मुलगा पण आता थोडा थोडा असं जास्त त्याचे पप्पा गेल्यापासून जास्त वेड्यात करत होता मॅम तो. हा 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 की हा. नाही का पप्पा सगळी त्याला चिडवत होते ना, काय रे मग बरोबर. मग त्यामुळे वाईट तुझे वाटतं ना पप्पा हो आता मुलांना. नवीन लग्न करून गेले आणि आणि त्यांना कुठे गेले कुठे भेटली ती बाई तुम्ही गावी आले तरी. ती ना पुढच्या गावात राहत होती मॅम ती. आणि अच्छा. त्यांचं बरेच दिवस ते प्रकरण चालू होतं. मग तुम्हाला लक्षात नाही आलं. माझ्या मुली काय म्हणायच्या, मम्मी म्हटलं तू त्यांच्याकडे लक्ष नको देऊ, त्या माणसाला एक तर बायांचा नाद आहे, हा. तू त्याच्यात लक्ष देईल तू वेडी होशील म्हटली. बरोबर बरोबर. तू ताई आता तुमच्या आयुष्यातली घाण गेली. हा खरं मॅम. मी 30 हं. वर्ष त्या माणसाचं एवढं काढलं ना मॅम. मग मला आता तुम्हाला खूप शांती मिळत असेल बघा किती. खूप मॅम खूप. मी स्वामींना म्हणते की त्या माणसाला माझ्या आयुष्यात परत कधीच आणू आणूच नको. खरंय. पण मला ना तू. मुलाला ना ताई स्वामी सेवेत आणा. आणि ना हा त्याला पण हा हे करायला लावा, सगळं चरित्र वाचायला लावा, जप करायला लावा. म्हणजे तो हा अभ्यासात पण एकाग्र होईल. करतो मॅम तो. मी त्याला रोज तारक मंत्र पाणी देते मॅम नाही का. हा हा त्याला हा. राग खूप आहे मॅडम, इतका राग आहे ना हा. ताई, त्याला काय सांगू, इतका राग येतो त्याला की तो काही पण करतो. अरे अरे. म्हणजे हा हे फेक ते फेक ते फेक नाही का. तुम्ही चुकीचं आहे. इतक्या वेळा म्हणते स्वामी असं हा राक्षसासारखं का त्रास देतो मला. म्हटलं खूप हो. त्रास देतो मॅम. कधी आई कधी ग. मला म्हणतो की तू अशा गुणाची ना म्हणून तुला बाप सोडून गेला, सगळे बाई ग. सोडून जायला लागले, तू एकटी राहशील असं तसं. मी अरे. म्हटलं अरे मी तुमच्यासाठी एवढं कष्ट करते म्हटलं. हो. म्हणजे त्याचे ग्रह तसे आहेत, तसं तो नाहीये मॅम. हा 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 तो हा. इतका साधा भोळा आहे ना तो नाही का. आई ग. हा. आता 13 वर्षाचाच आहे तो. लहान आहे. हो. लहान आहे त्याला लहान आहे. ना सेवा घ्या दादांकडनं. हा हा. हा. आणि प्रदीप दादांकडनं. हा 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 कुठल्या पण दादांकडनं घ्या. हा. अच्छा प्रदीप अच्छा. दादांकडनं घ्या किंवा केंचळे मी काय दादां. करते मॅम, त्याला चांगलं हे व्हावं म्हणून मी 5वा अध्याय असतो ना नवनाथांचा, हा हा हा. तो मी सुरू केलाय. 6 महिन्याचं ते पारायण मी सुरू केले. रोज वाचते मी त्याला. त्याला की पण वाचायला लावा ना ताई. आता त्याला वाचता लिहिता येतं ना चांगलं. त्याचं काय झालं, तो इंग्लिश मिडियमला होता
अच्छा जरा परिस्थितीमुळे मी लॉकडाऊन मधने ह्यानी त्यानी मग मी त्याला मराठीत घातला नाही का. अच्छा, मग मग जमतंय ना पण त्याला त्याची मराठी? त्याला जमतं थोडंफार असं, पण हा करतो तो आता, शाणा आहे तसा तो. हा हा हा. तसं तो माझ्याकडे लक्ष देतो, तो म्हणजे पाहतो इकडे तिकडे असं. अरे वा वा. हा. पण आता पण तो मला म्हटला, अरे तू ते कोणाचा तरी फोन आलाय, तो गावात होता, तो घेऊन अच्छा, आला माझ्याकडे. बघा. हा, मग मी तारक मंत्र झालं माझं 3 वेळा, हा रोज हा. मी 3 वेळा म्हणते, अच्छा. जप जपमाळ करते आणि सतत मॅम माझ्या तोंडात की नाही हा. स्वामींचा अष्टक सतत म्हणते, अरे सतत वा. म्हणजे म्हणजे माझं म्हणजे स्वामी सगळं झालेत आता माझे. अरे कोणाची वा. मला गरजच नाही मॅम, हा, कोणाचीच नाहीच नाही, मॅडम. आणि ताई तुमचे कोणाची. पुढे हा इतकं सुंदर असतील ना पुढचे दिवस तुमचे. हा आणि आता हा अनुभव शेअर केला ना, तुम्हाला हा. कैक पटीने स्वामी अजून मी छान छान अनुभव मी देतील. काल आहे ना स्वामींना म्हटलं, स्वामी मला ताईंना सांगायचंच आहे, तुम्ही काही नाही. करा म्हटलं. मी आणि फोन लावला 2दा, मग स्वामींना म्हटलं, स्वामी फोन काही लागत नाही ताईंचा, हा पण ताई मला करणारच फोन. हो आणि हो हो. इतकं आश्चर्य झालं की तुमचा फोनच आला, मला इतका आनंद झाला ना, हा. काय सांगू. म्हणजे कुणी काही का म्हणा, मी आणि माझं नाव स्वतः हे करा ना, माझं हो. नाव सुचित्रा पासलकर आहे. हा मी हा. पवना नगर वरनं बोलते, आणि मावळातनी. तुमचा तो चॅनल चालू करा बरं तुम्ही, तो ब्रह्मांड नायक. करणार आहे, करणार आहे, हा, करणार आहे, मुलाला पण नक्की करणार. सांगा हा ताईंनी हा सांगितलंय म्हणा. हो हो, हा हा नक्की करणार, हो हा. नक्की करणार. स्वामींची श्री सेवा आहे स्वामी. ताई, स्वामींसाठी हो आपण ना, हो केलंच ना. पाहिजे प्रचार प्रसार. म्हणजे माझं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असेल म्हणून स्वामी आले. स्वामींना खरं, हा ना, आणि तुमच्या उशिरा का मुलींना होईना. पण करायला सांगा ताई स्वामी माझ्या सेवा. मुली सगळं करतात अरे वा. स्वामींचे. 7 दिवसाचं पारायण करतात. माझी ती 2 नंबरची मुलगी आहे ना, हा. तिने म्हणजे इतकं तिला वाटलं आपल्या आता सोडलं तर आपली मम्मी टेन्शन घेईल, होय ग. काय करेल. दोघींचं चांगलं शिक्षण झालं तसं. मग एक त्यांना जॉब मुंबईला करायला सांगा ताई. नाही ना, ते थोरलीचं माझ्या थोडं, ती एकत्र कुटुंब आहे ना, थोडं सासू सासरे कडक आहेत. तिला 7 वर्ष झालं जाते बघा अजून. ना बाई ग. म्हटलं, आहे ती स्वामी सेवा करते, ती थोडं हा हा जसं जमेल. 2 मुलं आहेत तिला, गोंडत छान. हा हा हा. मिस्टर माझे जावई दोन्ही चांगले आहेत तसे, हो ना. व्यसन नाही त्यांना कुठलं. हो, अरे वा खूप वा चांगले वा. आहेत. म्हणजे ज्याच्या त्याच्या घरी आहेत ते. हा, सुखी आम्हाला आहेत ना. आम्हाला हा, नका विचारू द्या, पण ते त्यांची सुखी आहेत फार. तसंच पाहिजे आपल्याला. हा, खूप चांगले. माझे खरं. मोठे जावई तर इतके प्रेमळ आहेत ना, खूप चांगले आहेत म्हणजे. हो ना. हा, खूप छान आहे. म्हणजे अजून चांगलं व्हावं. होईलच, म्हणजे चांगलंच होणार तुमच्या हा ना, मुलींचं ताई. खरं ना, खरं. मी तिला स्वामी नेहमी सेवेत म्हणते, आहेत ना. 14वा अध्याय म्हण, तुला म्हणजे त्रास होणार नाही सासू सासऱ्यांचा बरोबर किंवा बरोबर. नंदचा त्रास होणार नाही. हम्म. ते आमचे जावई मोठे आहेत ना, ते म्हणतात, मी माझ्या आई वडिलांना नाही सोडू शकत. नाही ते कसे, सोडायचं, बरोबर आहे. हा, ते कसे असले जातील त्यांचे दिवस थोडे, नाही बरोबर का. आहे. हो हो. हा, म्हणजे किती मी हे काय झालं. पुढचं काही घेणार नाही ते, पुढचं कट करेल सगळं. हो 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 उगाच हो. मुली, कारण नाव सांगितलंय हा, तुम्ही आणि नाही नाही, त्यात हो हो, मुलीचं बोलताय. नको नको, हो हो, चालेल हा ताई, चालेल हा. चालेल श्री चालेल. स्वामी मला समर्थ. एवढा आनंद झाला तुमच्याशी बोलून ना, खरंच. हा हा. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ ताई. हा हा, मी नक्कीच अजून एकदा शेअर करेल. हो हो ताई, हो ताई. हा हा, चला. हा. चालेल चालेल, श्री हो स्वामी. हो हो, चालेल. श्री स्वामी समर्थ.